नमस्कार मित्रांनो, हे आपण गवार उपटत आहे. तर ह्या घाणमध्ये आपल्याला काम करता करता दिसला मध पाहू शकता तुम्ही. एक माशीपासून बनवलेलं जातं गोड मधाचा रस. मित्रांनो, हे अशी फुलं असतात, हजारो फुलापासून ते बसून येतात. हजारो फुलापासून ते एक गोडवा तयार करणारा हा मधमाशी पाहू शकता मित्रांनो. किती संख्येने आहे पाहू शकता तुम्ही. लिंबाच्या झाडाला बसलेले आहे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हा मध म्हणजे त्याचा गोडवा तयार करण्याची मेहनत म्हणजे मधमाशांची हजारो फुलांवरती जाऊन ते रस वगैरे घेऊन येतात आणि त्याच्या रसापासून तयार बनवलं जातं मधाचा गोडवा. हा मधाचा गोडवा बनवण्यासाठी खूप काही मेहनत लागते त्यांना. पण पाहू शकता मधमाशी कुठंपर्यंत जाते. वेगवेगळ्या फुला झाडापासून फुलांच्या झाडावरती जाते. तिथून हा गोडवा तयार करून एका फांदीवर मस्तपैकी बसून गोडवा तयार करतात आणि त्याची मधाची पोळी पण बनवतात मित्रांनो. साखरेसारखे गोड करणारी ही आपली मधमाशी पाहू शकतो मित्रांनो. हजारोच्या संख्येने माशी आहेत, एकमेकांना बसलेले आहेत आणि गोडवा तयार करणारी माशी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला शेतात काम करताना दिसलेलं आहे मध मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, लिंबाचा छोटासा झाड आहे आणि आपल्याला बसलेले मध दिसले मित्रांनो. तर आपण शेतात काम करताना आपल्याला दिसलेला मध आहे मित्रांनो. मध तुम्ही पाहू शकता मित्रांनो. कलर छान दिसते माशांचा पाहू शकता तुम्ही. म्हणजे जवळून पाहू शकता तुम्ही. अशी माशी आहेत मित्रांनो, एकमेकांवर किती भारी बसलेले आहेत आणि एकदम भारी गोडवा तयार करणारी माशी आहे मित्रांनो. अशी ही मधमाशी आहे मित्रांनो, एक साखरेसारखं गोड करणारी मधमाशी मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. असं गोड मध खायचं असेल तर शेतामध्ये खूप फिरावं लागतं मित्रांनो, तेव्हा मध सापडतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.